स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 90 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 90. दाजीबा भोसले. श्रीमंत राजेसाहेबांचा कारभारी दाजीबा भोसले हा मनुष्य फार कडवा स्वभावाचा असून निर्दयी होता. त्याला त्याच्या वाईट आचरणावरून इंग्रज सरकारकडून अक्कलकोटातून हद्दपार केले होते. परंतु दाजीबावर राजाचे खूप प्रेम असल्यामुळे दाजीबाला कठोर प्रयत्न करून दाजीबाकडून पुन्हा असं गैरवर्तन होणार नाही अशाबद्दल राजेसाहेब स्वतः 50,000ला जामीन राहून दाजीबाला अक्कलकोटास त्यांनी आणले व खासगी कारभारी म्हणून नेमले. एक दिवस नरसिंहराव भोसले यांच्या वाड्यात स्वामी महाराज बसले असताना एकाएकी अतिशय रागावले. ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णासारखी दिसू लागली. सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून गेली व काय चमत्कार होतो तो पाहावा म्हणून उभी राहिली. विश्वासराव माने मोठे शूर सरदार पण क्रोधित झालेल्या स्वामी महाराजांपुढे क्षणभर उभे राहण्यास सुद्धा धजावले नाहीत. ते म्हणाले, प्रसंग पडल्यास वाघाच्या अंगावर चालून जाण्यास आम्ही भिणार नाही, पण श्री समर्थांपुढे जाण्यास आम्हाला धैर्य होत नाहीये. इतक्यात रागाने महाराज म्हणू लागले की क्यों बहुत चेष्टा लगाई है, हरामखोर चोर साले, दाजी को कौन लेकर आया है? दाजी को लेकर आया सो फिर शिपाई लाकर पकड़ कर ले जाएगा. याप्रमाणे बोलून स्वामी महाराज स्तब्ध राहिले. 4 घटका होईपर्यंत कोणालाही जवळ येऊ दिले नाही. ही महाराजांची उक्ती राजाला जाऊन कोणीतरी सांगितली. राजाने वेळी सावध व्हायला हवे होते, परंतु धनाच्या मोहाने राजाच्या डोळ्यावर झापड लावली होती. दाजीबा हा एक परिसच आहे असं राजास वाटे. असो, दाजीबा संस्थानात आल्यापासून वाटेल तशी अंधाधुंदी होऊ लागली. बरजोजी, माणिकजी, मॅजिस्ट्रेट व श्रीनिवास रामचंद्र सुभेदार हे दाजीबाला साथ देत होते. ते एकत्र येऊन प्रजेला फार पीडा देत होते, त्रास देत होते. फुलाच्या चोरीला फाशीची शिक्षा हा न्याय अक्कलकोटला झाला. बापूसाहेब निंबाळकर राजघराण्यातील असून मानकरी होते. बागेआळी हा गाव त्यांच्याकडे जहांगीर होता. त्या गावच्या एका महाराला बापूसाहेब यांनी रागाने एक जोडा मारला. त्यांच्यावर फिर्याद झाली, पण बापूसाहेबांचे आणि दाजीबाचे वाकडे असल्यामुळे बापूसाहेबांचे वय 80 वर्षाचे होते, तरी त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड झाला. नारायणराव सोलापूरचे वकील हे अक्कलकोटच्या रस्त्याने जात असताना एका इसमाला धक्का लागून त्याचे पागोटे पडले. काही बाचाबाच होऊन फिर्याद झाली. आकसाने त्याला 1 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. अब्रुदार गृहस्थांना अक्कलकोटाला जाण्याची राहण्याची भीती वाटू लागली. श्रीनिवास रामचंद्र यांच्याही प्रजेवर जुलूम होऊ लागला. चिंतोपंत आप्पाटोळ हे कारभारी असताना अक्कलकोटची जमाबंदी 1,15,000ची होती. त्यांनी लोकांना खुश ठेवून राजाचेही नुकसान केले नव्हते. दाजीबा भोसल्याचा असा सल्ला पडला की टोळ यांनी सरकारचे नुकसान केले असा कौल रयतेपासून घेऊन
राजेसाहेबांच्या सल्ल्याने सर्व कागदपत्र जाळून टाकले व साराचा चढ रयतेवर म्हणजे जनतेवर बसवला. तेणेकरून प्रजा त्रस्त होऊन हजारो अर्ज कौन्सिल पर्यंत गेले. हे अर्ज करण्याचे काम शंकरराव नाना सरदेशमुख यांच्याकडे आहे असे जेव्हा दाजीबाला समजले तेव्हा त्यांना बोलावून दाजीबांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. सरदेशमुख यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेतली व सोलापूरला जाऊन तेथे पॉलिटिकल एजंट यांच्याकडे रयतेवर जुलूम होत आहे अशाबद्दल फिर्याद केली. असो, अक्कलकोट संस्थान जप्त होणार अशी जिकडे तिकडे दाट बातमी लोक बोलू लागले. अशा वेळी एक शास्त्री बुवा खडे म्हणून गाव आहे, तेथील राहणारे पेशवे सरकारने 40,000ची जहांगिरी त्यांना दिली होती. आचार्य मोठे विद्वान होते, सदाचरणी होते. सत्पुरुष राजाला 4 नीतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आले. राजाने येण्याचे कारण विचारल्यावर शेजार धर्म आहे म्हणून आपणास 4 गोष्टी सांगण्यास आलो आहे असे म्हणाले. राजाला राजनीतीच्या गोष्टी सांगून शेवटी एक पुराणातील गोष्ट सांगितली. ती अशी: एका जहाजात शेकडो मनुष्य बसली होती. जहाज बुडू लागले. जहाजासमोर एक मासा येऊन अमुक नावाचा गृहस्थ जहाजात आहे, त्याला खाली ढकलून द्या म्हणजे जहाज सुरक्षित जाईल असे म्हणाला. असो, तसे त्यांनी करताच जहाज सुखरूप फिरास लागले. तसे या संस्थानरूपी जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्याला सोडून संस्थान जतन करावे असे सांगून आचार्य आपल्या गावी गेले. वैभवाचा ज्याच्या डोळ्यावर धूर असतो त्याला हा बोध थोडाच ठसणार. ते जाताच दाजीबाने आणि राजाने आचार्यांची थट्टा केली. मठ्ठा आम्हाला नीती सांगण्यास आला आहे, आम्हाला काय कळत नाही की काय, अशी ते थट्टा करू लागले. एक दिवस स्वामी महाराज वाड्याच्या बाहेर शिपाई लोकांच्या चौकीत बसले असताना संध्याकाळच्या वेळी बरजोजी, माणिकजी, मॅजिस्ट्रेट हे दाजीबाचे साथीदार आपल्या राहत्या बंगल्यापासून घोड्यापिटीत राजवाड्यात जाण्यास निघाले. समर्थांनी त्यांना पाहताच हातात काठी घेऊन त्यांच्या घोड्यापाशी जाऊन म्हणू लागले की, पुढे गेलात ना तर डोकी फोडील. हरामखोर लुच्चे, चोर, माझी पोरे जाळलीस, पोळलीस, आग लावलीस. अशा रागाने पुष्कळ शिव्या महाराजांनी दिल्या. ती रागीट मुद्रा पाहून मॅजिस्ट्रेट भिवून घोडा मागे फिरू लागला. तोच बडतर्फ असे महाराज बोलले. पुढे थोड्याच दिवसांनी अक्कलकोट संस्थान जप्त झाले. माणिकजी व श्रीनिवास आपल्याला अटक होईल म्हणून मोगलाईत पळून गेले. दाजीबा भोसले याला कैद करून अटकेत नेऊन ठेवले. राजेसाहेबांवर खटला सुरू झाला. असो, असे स्वामी महाराजांचे जो कोणी ऐकत नाही व आपले दुर्गुण टाकीत नाही त्याची अशीच दुर्दशा होते हे वेगळे सांगायला नको. येथे बखर क्रमांक 90 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.